ऑफिसमध्ये उशीर झाल्यामुळे नैना घाईत घरी पोचली तेव्हा तिचा पती संजू स्वयंपाकघरात उभा होता. संजूने भाजी घालून पुलाव बनवला होता आणि रायता बनवायची तयारी केलेली पाहून नैनाला खूप आश्चर्य वाटले. अर्थात किचनमध्ये पसारा झालेला असला तरीही नैनाला ज्या कामासाठी टेन्शन आलेले होते ते झाल्याचे पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला. तिचे टेन्शन काही क्षणात नाहीसे झाले. संजूला किचनमधील स्वयंपाकाची कामे करता येतात हे तिच्यासाठी खूप मोठे आश्चर्य होते. हा धक्का ती पचवत होती. तेवढ्यात एक नवीन चिंता तिला सतावू लागली. नैनाला मदत करण्यासाठी संजू स्वयंपाक करत होता, पण सासू ती कुठे होती? आज पहिल्यांदाच ती त्यांच्यासमोर एवढा उशीर आली होती. त्यामुळे नैनाला हे माहीत नव्हते की त्या तिच्याबरोबर सरळ बोलतील की नाही. नैना अजूनही स्वयंपाकघरात उभी राहून विचार करत होती की संजूने तिच्या डोळ्यासमोर हात हलवला. कुठे हरवलात मॅडम? जागे व्हा. आत्तापर्यंत मी तुला वाचवण्यासाठी आईसोबत लाडीगोडी करत होतो. आता यापुढे तूच पहा काय ते. आई खूप रागात आहे. म्हणत होती मुलींनी इतका उशीरपर्यंत बाहेर राहणे योग्य नाही. अशा नोकरीचा काय उपयोग ज्यामुळे माणसाला आपले घरच विसरावे लागते. आम्ही दोघे तुमच्याकडे पहिल्यांदा आलो आहोत. निदान आमचा तरी विचार केला असता. आता ही परिस्थिती आहे. आमच्या माघारी काय माहीत काय करत असेल देव जाणे. पतीचे बोलणे ऐकून नैनाचे हातपाय थंडच पडले. नैना आणि संजूच्या लग्नाला फक्त 3 महिनेच झाले होते. नैना ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. संजू त्यांच्या 3 भावंडांमध्ये सर्वात लहान होता. अभ्यास आणि नंतर नोकरी यामुळे दोघांनाही प्रेम वगैरे करायला वेळ मिळाला नाही. आईवडिलांनी लग्न ठरवले तेव्हा दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडली. तशातच दोघांचाही जॉब एकाच शहरात मुंबईचा असल्याने फायद्याचे झाले. एंगेजमेंट झाल्यानंतर लगेचच लग्न झाले आणि लग्नानंतर लगेचच दोघेही आपापल्या नोकरीनिमित्त नागपूरहून मुंबईला आले. ते दोघे एकमेकांना जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच गेल्या आठवड्यात संजूचे आईवडील काही काळ त्यांच्यासोबत राहण्याच्या इच्छेने त्यांच्याकडे आले. नैनाला तिच्या सासूची काही अडचण नसली तरी अधिक शिस्तबद्ध जीवन जगण्याच्या त्यांच्या सवयीमुळे नैनाला काही वेळा त्रास व्हायचा. संजूची आई शिक्षिका असून काही काळापूर्वी त्या निवृत्त झाल्या होत्या. आयुष्यभर त्यांनी प्रत्येक काम अतिशय नीटनेटकेपणे आणि वेळेवर केले होते. त्यांना या सभ्यपणाची आणि शिस्तीची इतकी सवय झाली होती की आता नैनाने सांगितलेली एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर त्या काही बोलणार नाहीत. पण त्यांच्या हावभावावरून नैनाला कळायचे की त्यांना ते आवडलेले नाही. आधीच घाबरलेली नैना संजूच्या बोलण्याने आणखीनच घाबरली. तिने पटकन आपले तोंड आणि हात धुतले, कपडे बदलले आणि संकोचपणे त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. अगं नैना, आलीस का? आज खूप उशीर झाला. तिला पाहताच नैनाच्या सासूबाईंच्या तोंडून शब्द बाहेर पडले. हो आई. नैनाने काही बोलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिच्या सासूबाईंनी तिला अडवले. तुझा चेहरा फिक्का पडलाय. खूप थकल्यासारखी वाटतेस. जा जाऊन जेवून घे आणि वेळेवर झोप. नैनाला काहीच समजत नव्हते. आई इतक्या शांत कशा? कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी. विचारात बुडालेली नैना म्हणाली, आई तुम्ही आणि बाबा जेवण? बाकीचे शब्द तिच्या तोंडातच राहिले. मी तुझ्या बाबांसाठी आणि माझ्यासाठी दलिया तयार केला होता. तुला माहीत आहे की आम्ही उशिरा जेवत नाही. सासूबाईंचे बोलणे ऐकून नैनाच्या मनात विचार आल्या परत नियमांवर. आता या माझी शाळा घेणार. सासूबाईंच्या आवाजाने तिच्या मनात चाललेल्या विचारांना पुन्हा एकदा ब्रेक लागला. संजूने तुम्हा दोघांसाठी पुलाव बनवला आहे. अजून काही हवे असेल तर सांग, मी बनवून देईन. सासूबाईंचे बोलणे ऐकून नैना त्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. जणू काही चोरी करताना एवढे आश्चर्यचकित होऊ नकोस बेटा. मला माहीत आहे की कधी कधी माझे वागणे जरा जास्तच कडक होते. कारण मला वाटते की प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी वेळेवर पार पाडली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मला नोकरदार महिलेच्या समस्यांची जाणीव नाही. त्यांची होणारी घालमेल मी समजू शकत नाही. मी स्वतः आयुष्यभर शाळेत शिकवले आहे. घर आणि बाहेरच्या अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणे स्त्रीसाठी किती कठीण असते हे मला चांगलेच माहीत आहे. सर्व कामे फक्त त्यांच्याच वाट्याला येऊ नयेत म्हणून मी माझ्या मुलांना घरची कामे करायला शिकवले आहे. हवे तर आज मी जेवण बनवू शकले असते, पण संजूला इथेच तुझ्यासोबत राहायचे आहे. आम्ही काय 2-4 दिवस राहू आणि मग निघू. संजूला बायकोला मदत करायची सवय असावी. मी आमच्या दोघांसाठी जेवण बनवून मी माझ्या मुलाचा भार हलका केला आहे, पण तुझा भार हलका करण्याची जबाबदारी त्याची आहे हे त्याने लक्षात ठेवावे. आपली पत्नी आणि आईचे बोलणे ऐकताना सासरे आणि संजू यांच्या ओठावर हसू तर आलेच,
पण नैनालाही तिच्या शिस्तप्रिय सासूमध्ये लपलेली प्रेमळ आई दिसली. मनातल्या मनात तिने आपल्या वडिलांचे आभार मानले, ज्यांनी तिच्यासाठी असे चांगले, सुशिक्षित, विचारी कुटुंब निवडले. सासू आणि सासऱ्यांना गुड नाईट करून नैना संजूसोबत त्यांच्या खोलीतून बाहेर आली. संजूने तिला खोटी धमकी दिल्याबद्दल स्वतःचे कान धरले, पण त्याचे डोळे अजूनही खोडकरपणाने चमकत होते. पण नैनाच्या डोळ्यात संजूसाठी प्रेम, फक्त प्रेम आणि भविष्याची सोनेरी स्वप्न होती.